हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा मस्त अशी एकदम चविष्ट आणि छान अशी दुधी भोपळ्याची रस्सा भाजी किंवा अशी दाटसर अशी बनवलेली आहे। जास्त रस्सा भाजी बनवलेली नाही, तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी ही भाजी बनवलेली आहे। मस्त झालेली आहे, एकदम चविष्ट दाटसर अशी ही भाजी आपण बनवलेली आहे। तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। छान अशी आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, पण एकदम चविष्ट अशी झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी ही भाजी आपली झालेली आहे। ती नक्की या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकताय सर्वप्रथम मी या पद्धतीचे दुधी भोपळे घेतलेले आहेत बघा, या पद्धतीचे घ्यायचे। आता याचे देठ काढून मी साल काढून याला स्वच्छ धुवून घेतलेलंच आहे सुरुवातीला, पण मी याचे देठ काढून साल काढून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा मी याला धुवून घेतलेला आहे बघा। साल काढून घ्यायची म्हणजे पटकन शिजला जातो दुधी भोपळा। आणि या पद्धतीने मी मधून कट करून घेते आणि मधून कट करून मी या पद्धतीने याला कट करून घेते। तुम्ही लहान मोठ्या कोणत्या आकारामध्ये कट करू शकता। मी या पद्धतीने सगळा दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे। आता त्यासाठी साहित्य बघा, इथे मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे, मीडियम आकाराचा मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे। इथे बघू शकता थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 इथे कढीपत्त्याची पाने, अर्धा इंच आलं, 5 ते 6 मी लसूण पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे मी वाटण करून घेणार आहे। सुकं खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता आणि खोबरं हे वाटण करून घेणार आहे। ही वाटण करून घेतलेलं आहे बिना पाणी घालता या पद्धतीने। आता कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहे, त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये एक पळीभर मी तेल घालून घेते। इथे बघू शकता एक पळीभर मी तेल घालून घेतलेलं आहे। आणि आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा पाव चमचा मी मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडलेली आहे। आता त्याच्यामध्ये पाव चमचा मी जिरे घातलेले आहेत, जिरे पण छान तडतडलेले आहेत। 7 ते 8 मी कढीपत्त्याची पाने घातलेले, कढीपत्ता आपण वाटणामध्ये पण घातलेला आहे आणि असा मी फोडणीमध्ये पण घातलेला आहे। आणि मीडियम आकाराचा आपण कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे कट करून, तो पण घालून घ्यायचा तेलामध्ये आणि चांगला हलक्याशा गोल्डन कलरवर याला भाजून घ्यायचं, सोनेरी रंगावर। हे छान असा कांदा बघा हलक्याशा बघा गोल्डन कलरवर आपला भाजलेला आहे, सोनेरी रंगावर। त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी परतण्यासाठी मी इथे थोडंसं त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेते। इथे बघू शकता मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पण मऊ झालेले आहेत, चांगले परतलेले आहेत बघू शकताय। आता यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि आपलं हे वाटण चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने। इथे बघू शकताय वाटण पण आपलं 3 ते 4 मिनटं चांगलं परतलेलं आहे। आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया, जास्त काही मी मसाले घालणार नाही। पाव चमचा हळद आणि इथे मी बघा 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते घालून घेते। घरगुती लाल तिखट आहे, तुम्हाला अजून मसाले घालायचे असतील तर घालू शकता। इथे मी मसाला यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने। आता मसाला खाली लागू नयेत म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यातलं पाणी थोडंसं यामध्ये घालून घेते आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत बघू शकताय। इथे बघू शकताय छान असं मी तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलेलं आहे। याला छान असं बघा तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये कट करून घेतलेला दुधी भोपळा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि दुधी भोपळा सगळा घालून घ्यायचा आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकताय। मी दुधी भोपळा मसाल्यांबरोबर मी मिक्स करून घेतलेला आहे। या पद्धतीने 3 ते 4 मिनटं दुधी भोपळा मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं, भाजी चव छान लागते बघा। असं मीठ घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं बघा या पद्धतीने मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे बघा या पद्धतीने। आता यामध्ये बघा आपल्याला पाणी घालायचं आहे बघा। मी अंदाजे इथे 1 ग्लासभर पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं ते घातलेलं आहे आणि वरून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, अर्धा ग्लासाने वर पाणी घातलेलं आहे। दुधी भोपळ्याला पाणी सुटतं
त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. आणि इथे 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बघा. तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घाला. याला उकळी आलेली आहे बघा. कूट घालून मी मिक्स केलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि झाकण लावून आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. मी झाकण लावलेलं आहे. एक शिट्टी झालेली आहे. आपला कुकर थोडासा थंड झालेला आहे. मी झाकण काढते. इथे बघू शकता एक शिट्टीमध्ये आपली भाजी छान तयार झालेली आहे बघा. या पद्धतीने तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून थोडीशी सुकी बनवायची असेल तर पाणी अजून थोडं कमी घाला, पण छान भाजी होते बघा. वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता मिक्स करून घेते बघा. मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची दाटसर अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा. मस्त दिसत आहे बघा. तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी ही भाजी आपली झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही भाजी बनवून बघा. बघा भाजी आपल्या भोपळा शिजलेला आहे बघा, मऊसूद असा. मी सर्व करते बघा. नक्की या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवून बघा. तुम्ही ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. मस्त लागते बघा, एकदम चविष्ट अशी. नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.